नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन या युट्यूब चॅनलमध्ये। पहा विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण चौथी जो काही सिलेबस बदललेला आहे त्या बदललेल्या सिलेबसनुसार मॅथ, इंग्लिश व मराठीचे वर्कबुक सोडवून दिलेले आहेत। आणि आज आपण मराठीचा जो काही वर्कबुक आहे त्यातील 5वी जी कविता आहे तिरंगा या कवितेचे आपण आज प्रश्न उत्तर पाहणार आहोत। ओके, चला तर मग वेळ न घालवता आपण क्वेश्चन आन्सरला सुरुवात करूया। तर प्रश्न पहिला, आकृती पूर्ण करा। संजीवन मंत्र, तर संजीवन मंत्र आहे हरित क्रांतीचा आणि विज्ञानाचा। ओके, त्यानंतर प्रश्न दुसरा, उत्तरे लिहा। हिमालयाची छाती अभेद आहे असे कवीने का म्हटले आहे? उत्तर, आपली छाती हिमालय पर्वतासारखी मजबूत व अभेद्य आहे, त्यामुळे कोणाचीही भीती वाटत नाही। ओके, त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, आपण सारे भाऊ भाऊ या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा। तर उत्तर, आपण सर्व भारतीय एकमेकांचे भाऊ आहोत। जात, धर्म व भेदभाव विसरून आपण एकतेने राहावे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, आपल्या तिरंग्यातील 3 रंगांची नावे लिहा। तर उत्तर, केशरी, पांढरा आणि हिरवा। प्रश्न क्रमांक 4, हरित क्रांती म्हणजे काय? तर शेती उत्पादनात वेगाने झालेली वाढ म्हणजे हरित क्रांती। ओके, त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, भारतभूची कीर्ती राखण्यासाठी काय करावे लागेल? तर उत्तर, आपण एकता, शांतता व समानता राखू, मान सन्मान वाढवावा। प्रश्न क्रमांक 3, काय ते लिहा। 1, राखायचे आहे ते मान, सन्मान व शान। विसरायचे आहे जात, धर्म व भेदभाव। अभेद्य छाती असणारा हिमालय। आक्रमणाचे हे नको भय। संजीवन गायचा तो मंत्र। ओके, प्रश्न क्रमांक 4, कंसातील योग्य शब्द रिकाम्या जागी भरा। पाऊल आता पुढेच टाकू, भारतभूची शान राखू। 2, भय कशाला आक्रमणाचे, वीर शिपाई होऊया। 3, विश्वशांतीचे अनसमतेचे, ब्रीद आपुले राखूया। 4, भीती आम्हा मुळी कुणाची, अभेद्य छाती हिमालयाची। प्रश्न क्रमांक 5, पुढील मुद्द्याच्या आधारे कवितेविषयी माहिती लिहा। कवीचे नाव डॉक्टर प्रकाश गोसावी। कवितेचा विषय तिरंगा, राष्ट्रीय प्रेम, राष्ट्रीय एकता। कवितेमधील आवडलेली ओळ व तिचा अर्थ। ओळ, आपण सारे भाऊ भाऊ। अर्थ, सर्व भारतीयांनी जात धर्माचा भेद विसरून एकतेने व बंधुभावाने राहावे। प्रश्न 1, समानार्थी शब्द लिहा। 1, ऐक्य, एकता, कीर्ती, यश, छत्र, आशय, अभेद्य, न तुटणारी। प्रश्न 2, लिंग ओळखा। 1, समता, स्त्रीलिंग। तिरंगा, पुल्लिंग। ऐक्य, नपुंसकलिंग। हिमालय, पुल्लिंग। कीर्ती, स्त्रीलिंग। भय, नपुंसकलिंग। त्यानंतर वचन ओळखा। तिरंगा एकवचन, खांदे अनेकवचन, पाऊल एकवचन, जाती अनेकवचन। पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण मराठीची जी काही 5वी कविता होती तिरंगा त्या कवितेचे क्वेश्चन आन्सर पाहिले आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना धन्यवाद।